स्टार्ट. नमस्ते. मी डॉक्टर राजेंद्र कुमार सुखदेव देवकते, शारीरिक शिक्षण संचालक, महात्मा फुले नूतन महाविद्यालय, मिरज. मी आज या ठिकाणी UGC मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शॉर्ट टर्म कोर्स करत आहे. आणि त्या अनुषंगाने सर्वप्रथम UGC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे या कोर्सचे डायरेक्टर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी, यांचे सर्वांचे मी आभार मानतो व माझ्या विषयाला सुरुवात करतो. मी आज अष्टांग योगातील यम आणि नियम याविषयी आपणाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की योग हा भारतीय संस्कृतीचा कणा आहे, ज्याने भारताने योग हा अतिशय महत्वाचा व्यायामाचा प्रकार, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की एक संस्कृती प्रकार हा भारताने जगाला दिलेला आहे. योग हा मूळ संस्कृत शब्द असेल, तो यूज या धातूपासून बनवलेला आहे. म्हणजेच काय योग, म्हणजेच काय यूज म्हणजे काय, तर जोडणे, मिसळणे किंवा एकत्रित करणे असा आहे. म्हणजेच योग हा आत्मा आणि परमात्म्याचे एकत्रित करणे असा त्याचा अर्थ होतो. योग हे कार्यकुशलतेचे, त्याचबरोबर मनाच्या भावनांवर अंकुश ठेवण्यासाठी त्याची प्राप्ती यांचे साधन मानले जाते. मानवी व्यक्तिमत्वाचे संतुलन साधण्यासाठी योग हे परिपूर्ण विज्ञान आहे. योगशास्त्र हे वेदाप्रमाणे अतिशय प्राचीन आहे. वेदातही या शास्त्राचा उल्लेख आढळतो. अशा या योगशास्त्र, जीवनशास्त्र या योगालाच अध्यात्माचे विज्ञान असे देखील म्हटले जाते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की महर्षी पतंजलींनी योग अष्टांग योग मांडला. त्या अष्टांग योगाविषयी आपण पाहणार आहोत. अष्टांग योग म्हणजेच काय, तर सुखी व समृद्ध जीवन जगण्याचा हा एक राजमार्ग आहे. आणि राजमार्ग आहे. आणि परंतु योगाचे अंतिम हे एक साध्य नाही. तो एक जाता जाता मिळणारा फायदा आहे. त्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सांगितला. म्हणूनच महर्षी पतंजलींना या अष्टांग योगाचे स्लाइड विचार केला पाहिजे. प्रत्येकाने समाजामध्ये कसे वागावे याचे वर्णन देखील अष्टांग योगामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. आता अष्टांग मार्ग म्हणजेच काय, तर योगाचे महर्षी पतंजलींनी 8 मार्ग सांगितले. ते म्हणजेच कुठले, तर यम नियम प्राणायाम, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी व अष्टांग योग असे महर्षी पतंजलींनी योग पातंजल सूत्राच्या दुसऱ्या म्हणजे साधन काळाच्या 28व्या सूत्रामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर अष्टांग मार्ग कुठले आहेत, तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. त्यामध्ये पहिले जे 5 आहेत, त्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हे बहिर्ंग म्हणून ओळखले जातात, आणि धारणा ध्यान समाधी हे अंतरंग म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये प्रत्याहार हे बहिरंग व अंतरंग यांना जोडणारा दुवा आहे. त्यानंतर आपण पाहू की जे 5 यम आहेत, ते यम कुठले आहेत, तर ते यम आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे अशा प्रकारचे 5 यम आहेत. महर्षी पतंजलींनी त्यांच्या पातंजली योगसूत्राच्या 29व्या दुसऱ्या पादातील 29व्या सूत्रामध्ये त्यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, अपरिग्रह असे ते 5 यम सांगितलेले आहेत. तर त्याच्यापासून थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे पाहू. अहिंसा अहिंसा म्हणजेच काय, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, कोणालाही दुःख न देणे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी त्यांना अपेक्षित अशा म्हणजे अहिंसा ही 3 प्रकारची असते. कायिक, वाचिक आणि मानसिक. या तिन्ही कुठल्याही प्रकारची हिंसा व्यक्तीने करू नये, त्याच वेळेस त्याला तो योग प्राप्त होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता अहिंसा पालनामुळे काय होतं, तर त्याच्या भोवती असणाऱ्या वैरभावाचा त्याग होतो असे पतंजली सांगतात. आपण दैनंदिन व्यवहारात एवढी टोकाची भूमिका घेणे योग्य नाही, विशिष्ट मर्यादेपर्यंत पालन करणे आवश्यक आहे असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. म्हणून महर्षी पतंजलींनी यमाचा पहिला अहिंसा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरं सांगितलेलं आहे की सत्य. सत्य म्हणजेच काय, सत्य प्रतिष्ठा या क्रियाफलाश्रम यमत्व.
म्हणजेच काय, हे पतंजलीने योग सूत्राच्या 36व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच जे पाहिले आहे, जे अनुभवले आहे, जसे ऐकले आहे, त्याचप्रमाणे वाणीची आणि मनाची प्रवृत्ती असो त्याने म्हणजेच सत्यपालन होय. फक्त मनुष्य जीवासाठी परमेश्वराने वाण निर्माण केली आहे, ती सर्वांच्या कल्याणाकरता आहे, नाशाकरता केलेली नाही. म्हणूनच खरे बोलणे जर काही नाश किंवा एखाद्याला त्रास होत असेल तर त्याला सत्य मानू नये. महाभारतात मोक्ष पर्वामध्ये देखील बोलण्यापेक्षा मौनापेक्षा सत्य श्रेष्ठ, त्यापेक्षा श्रेष्ठ सत्य भाषण करायचे असेल तर धर्मयुक्त असणे व धर्मयुक्त असून कानाला गोड लागणारे हितकर आहे, त्यापेक्षाही श्रेष्ठ असे वर्णन केलेले आहे. म्हणूनच प्रत्येकाने सत्याचे पालन करावे असे देखील महर्षी पतंजलींनी सांगितलेले आहे. त्यानंतर पुढं आपण पाहणार आहोत की असते असते म्हणजेच काय, असते म्हणजे चोरी, आणि असते म्हणजे चोरी न करणे. म्हणजे दुसऱ्याची वस्तू त्याच्याकडून पळवून आणणे किंवा स्वतःच्या वस्तू स्वतःच्या ताब्यात न घेणे, एवढा पुरता त्याचा अर्थ मर्यादित नाही. परंतु जी व्यक्ती वस्तू आपली नाही ती न घेणे म्हणजेच असते. आणि ज्या वस्तूला मालक नाही अशी वस्तू घेणे म्हणजे चोरी करणे सारखेच आहे. चोरी न करण्याच्या या व्रतपालनामुळे काय होतं तर सर्व रत्नांचा म्हणजे सद्गुणांचा लाभ साधकाला होत असतो, असं महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे की ब्रह्मचर्य. म्हणजे योगाच्या साधकाने ब्रह्मचर्य पाळलेच पाहिजे. त्याने संसार सोडून वगैरे असं धर्मशास्त्र व त्याने घालून दिलेल्या मर्यादेत राहून सीमित स्वरूपाचा विषय भोग घेणे म्हणजेच ब्रह्मचर्य. म्हणजेच त्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे की अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजेच काय, कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे, आपणास वस्तू न लागणाऱ्या गोष्टींचा संग्रह किंवा जमवून न ठेवणे म्हणजेच परिग्रह होय. अपरिग्रह होय. म्हणजे त्यानंतर आपण पुढचं पाहू की नियम. महर्षी पतंजलींनी 5 नियम सांगतानाच त्यांनी पुढचे 5 नियम देखील सांगितलेले आहेत. ते म्हणजेच कुठले तर शोच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, नियम. हे महर्षी पतंजलींनी साधनपादाच्या 32व्या सूत्रामध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले की योगाच्या अभ्यासामध्ये लवकर प्रगती व्हावी म्हणून योगाने स्वतःवर काय बंधने घालून द्यायचे आणि त्याचे कटाक्षाने पालन करणे म्हणजेच नियम. पूर्वी पाहिलं की यम म्हणजे काय तर समाजात वावरत असताना नियम बंधने घालून घेणे म्हणजेच यम, आणि नियम म्हणजे काय तर स्वतःवर बंधन घालून घ्यायचे आहेत, त्याला नियम म्हटलेले आहेत. त्यामध्ये कुठले आहेत तर पाच पाच नियम आहेत. त्यामध्ये कुठले तर सोच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. आता सोच. सोच म्हणजेच काय तर सोच म्हणजे शुद्धता. तीन तीन प्रकारचे आहेत: कायिक, वाचिक, मानसिक. कायिक शुद्धी, वाचिक, मानसिक. आता त्यामध्ये आपण सुरुवातीला त्यानंतर पाहू की सोच पाहिला आपण. त्यानंतर संतोष. संतोष म्हणजे काय तर हा महत्वाचा गुण आहे. त्यामध्ये समाधान मानणे किंवा संतोष होय. जे मिळाले आहे त्यातच संतोष मानायला शिका, म्हणजे जीवनामध्ये बरेच दुःख कमी होईल. याकरता तशी मनाची तयारी केली पाहिजे. जो व्यक्ती संतोषी वृत्तीचा किंवा समाधान नसतो त्याला आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा आपल्याकडे नाही त्यामध्ये आनंद सुख आहे असं त्याला वाटायला लागतं. म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये त्याची असंख्य उदाहरणे देता येतील. म्हणजे 2 चाकी असणाऱ्याला वाटतं 4 चाकी असो, 4 चाकी असणाऱ्याला वाटतं मोठी लक्झरीज कार असेल, अशा प्रकारचे त्याला ते वाढत जातात. म्हणजेच काय, संतोषामुळे उत्तमापेक्षा उत्तम श्रेष्ठ लाभ, सुखाचा लाभ होतो. संतोषवृत्ती असणारे व्यक्ती कायम खुश, सुखी व आनंदी असतात. त्यामध्ये समाधान मानतात, त्यामुळे शारीरिक मानसिक तणाव निर्माण होत असतो. त्यानंतर तप. तप म्हणजे काय, चांगल्या उद्देशाने एखादी गोष्ट, त्रासदायक गोष्ट सहन करणं म्हणजे तप होय. एखादी गोष्ट करत असताना शारीरिक व मानसिक पीडा झाली तरी ते कार्य न सोडता अखंडपर्यंत करत राहणं म्हणजेच तप होय. तपाच्या अभ्यासामुळे काय होतं तर शरीराच्या इंद्रियामधील सर्व अशुद्ध नाहीशी होऊन ती अधिक कार्यक्षम होतात. म्हणून योगिक प्रक्रिया करताना होणाऱ्या शारीरिक पीडा आनंदाने सहन करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे ईश्वर प्रणिधान. स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये काय सांगितलं, श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वाध्यायाचे लक्षण सांगताना जप करणे म्हणजे स्वाध्याय असं सांगितलेलं आहे. आता जपाचे देखील 2 प्रकार आहेत. त्यामध्ये वाचिक जप आणि मानसिक. वाचिक जप म्हणजे काय तर मोठ्याने उच्चार करून केला जाणारा आणि दुसऱ्याला ऐकवणार नाही अशा हलक्या आवाजात केला जाणारा जप, असे 2 प्रकार आहेत. मानसिक जप मध्ये काय ध्यान रहित आणि ध्यान सहित असे प्रकारचे 2 प्रकारचे आहेत. म्हणजेच काय तर स्वाध्यायामुळे इष्ट देवतेचे दर्शन होते. इष्ट देवता म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इष्ट असलेले सर्वात आदर्श महत्वाचे ध्येय किंवा उद्देश होय. उदाहरणार्थ PhD मिळवणे हे ध्येय इष्ट देवता, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजेच स्वाध्याय. त्यानंतर शेवटचं आहे की ईश्वर प्रणिधान. ईश्वराची पूजा, आराधना, उपासना व भक्ती सतत करणे म्हणजेच ईश्वर प्रणिधान होय.
आपल्यापेक्षा मोठी निर्मिती करणारी व्यक्ती या जगात आहे यावर विश्वास ठेवणे म्हणजे योजलेल्या मंत्राचा जप करणे. करता अनुष्ठान पूर्ण झाले की साधकाला मनात योजलेली देवता प्रसन्न होते. म्हणजेच त्याला त्यात इष्ट देवतेचे दर्शन होते. ईश्वराशी पूर्णपणे शरणागत केल्यावर साधकाला साधकाला समाधी अवस्था प्राप्त होते. अशा प्रकारे महर्षी पतंजलीने योगाचे अंतिम उद्दिष्ट समाधी सांगले. त्यासाठी समाधी साधण्याकरता यम यापासून सर्व सांगतांचा दीर्घकाल व निरंतर श्रद्धापूर्वक अभ्यास करायला हवा. समाधी व्यवस्था सांगताना महर्षी पतंजलींनी प्रथम समाधी, सव्वीस समाधी, नंतर निर्मित समाधी, नंतर धर्ममिक समाधी असे थोडक्यात मी या ठिकाणी आपणास यम व नियमाबद्दल माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.